हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी विलास पालकर. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर ह्या वर्षभराच्या तणावानंतर आहे ना कुठेतरी बाहेर जायचा विचार केला आणि हा प्रवास आहे ना मी तुमच्याबरोबर करू इच्छितो. तर बघूया पुढे कुठे जातोय आपण. तुम्ही पण माझ्यासोबत आहात. तर आपल्या ह्या रामप्यारीला आपण स्टेशनला ठेवून आता ट्रेननं निघणार आहे. ओके, ॲक्च्युली गाडीनंच जायचं होतं, पण ऊन इतकं आहे ना की गाडीनं जायची हिंमतच नाही होत. त्यामुळे विचार केला की आपण आहे ना ट्रेननंच जाऊ, बेस्ट राहील आपल्याला. लवकरही निघू, लवकर पोचू आणि मेन ऊन पण लागणार नाही. गाडी ऑलरेडी लागलेली आहे, फक्त 5 मिनिटं शिल्लक. फायनली धावत पळत गाडी पकडली. अशा प्रकारे ना गाडी स्टार्ट झालेली आहे आणि या सुंदर देखाव्याकडून आहे ना जात जात आपण आपला प्रवास आता कंप्लीट करायचा आहे. किती छान निसर्ग दिसतोय. आणि कुठे आपण जातोय ना हे तुम्हाला आम्ही आहे ना परफेक्ट त्या लोकेशनला पोहोचल्यानंतरच सांगणार. आता तोपर्यंत ना आपण फक्त प्रवास करत राहू. 2-2.5 तास प्रवास करायचा, सोबत टाइमपास घेतलाय. 2 तास ट्रॅव्हल करून फायनली आपल्या लोकेशनवर पोहोचलोय. आता इथून टॅक्सी करून आपल्याला मेन जागेवर जिथे जायचंय तिथे जाऊ. शेअरिंग टॅक्सी लेके रिक्षा आ रहे हैं मेन लोकेशन पर. ही अशी टॅक्सी आपल्याला शेअरिंग या सर्कलला सोडते. आता इथून आहे ना मी आहे ना रेंटल बाईक केली आहे. ही रेंटल बाईक आता थोड्या वेळात येईल आणि त्या रेंटल बाईकला घेऊन आपण पुढे जाऊया राहण्याच्या शोधात. कुठेतरी एक हॉटेल बघूया राहण्यासाठी. बाईकला येतो. ही स्कूटी मागवली आहे. किती बोलले अर्षद? रेंटल बाईक घेतली. आता बाईक मध्ये पेट्रोल टाकलंय. आता जाऊया हॉटेल शोधायला. आता आपण जातोय हॉटेलच्या शोधात. बघू कुठे आणि कसं हॉटेल भेटतं. बीचच्या जवळ थोडस महाग आहे म्हणून इथे शोधायचा प्रयत्न करतो. Why don't you have a model from Kensington? You know how Mr. Kensington feels about that. Oh, behave. Yeah. Yeah, baby. Yeah. हॉटेल शोधता लागली भूक. आधी खाऊन घेऊया, त्यानंतर रूमसाठी शोधायचा प्रयत्न पुन्हा चालू. आता आपण जाऊया सगळ्या जागा एक्सप्लोअर करायला. बघूया काय काय इथे. तर आता संध्याकाळचे वाजले 6:30 आणि आपण आलोय फायनली. मी तुम्हाला सांगतोय आपण आलोय दमनला.
आणि 6:30 होत आलेत, सनसेट साठी जायचंय. चला बघूया कसा असतो सनसेट. हे आहेत आपले दमनचे रस्ते, फार सुंदर आहे. असं वाटतं ना की गोव्याला आल्याचं फील होतं इथे आलं की. ऍक्च्युली मी पण पहिल्यांदाच आलोय. समोर जर दिसत असेल तर तुम्हाला बघा समुद्र समोरच दिसतोय आणि आपला जो हॉटेल आहे ते अगदी एकदम समुद्राच्या जवळच आहे. तर आज आपण समुद्र किनारा एक्सप्लोअर करूया, सनसेट बघूया, अजून काय काय आहे ते लोकांना विचारूया. इथे हा आहे इकडचा सुंदर देखावा. जर पाहिलं ना तर हा सनसेट आता होणार आहे. फारच सुंदर सीन आहे. थोडा वेळ चहा वगैरे घेऊया, त्याच्यानंतर शूट कंप्लीट करतो. फार सुंदर असा देखावा आहे. आज आहे ना थोडा उशीर झाल्यामुळे ना रूमच्या चक्करमुळे ऍक्च्युली ना खूप उशीर झाला. त्यामुळे ना दुसरे कुठलेच पॉइंट बघता आले नाही. तर हा दमनचा आहे ना जेटी एरिया आहे. फार सुंदर असा बनवलेला एरिया आहे हा. ऍक्च्युली सूर्यास्त होण्यासाठी आहे ना, सनसेट साठी मी आज इथे आलोय. उद्या आपण आहे ना दुसऱ्या जागा एक्सप्लोअर करू. आणि फार सुंदर असं खूप खूप म्हणजे खूप क्राऊड आहे इथे. एकदा बघा. ही आहे ना इकडची वॉकिंग साठी बनवलेलं आहे. आणि हा मेन रोडच्या बाहेर हे फूड स्टॉल्स आहेत. इकडे ना आपण एका केप टाउन इथे ना एग रोल, व्हेज रोल हे सगळं मिळतं. बेस्ट जागा आहे एकदम. खाऊन बघितलं आपण, खूप छान आहे आणि रेट पण रिझनेबल आहे. केप टाउन. Estuvimos lejos este año, pero llega ya Navidad. Mi regalo es que llegues aquí a mi lado. हा इकडचा आहे ना मार्केट एरिया आहे. Buen verano, बरीच मार्केटची दुकानं आहेत. लेडीज, जेंट्स. y este 25 sepas que हे आहे इकडे la noche चॉकलेट्सचं दुकान. dando bajo las estrellas por todo हे आहे चॉकलेट्सचं दुकान. que nos ha ऑल टाइप्स ऑफ चॉकलेट्स आहेत इथे. las luces आपल्याला घ्यायचंय हे मार्स. y prende las velas. हे आहे बेल्ट, वॉचेस, परफ्युम्सचं शॉप. इथून एक बेल्ट घेतला, छान क्वालिटी. Porque ya llegó la Navidad. Mira los niños cantan fuerte. Vamos a disfrutar el tiempo pasado que no supe पूर्ण राऊंड मध्ये मार्केट एकदम. quisiera aprovechar esta Natividad para tomarnos हा आहे इकडचा नाईट व्ह्यू. de muy juntitos con mí. Ojalá सुंदर असा नाईट व्ह्यू आहे. así. गुड मॉर्निंग. आज आहे ना सकाळी लवकर उठून
म्हटलं सकाळचे व्ह्यूज कसे आहेत तिकडचे ते बघूया. बघूया आपण पुढे जाऊन काय काय आहे आणि कुठे काय आहे सकाळच्या वेळेला. सेम रस्त्यावर बघा सकाळच्या वेळेला बिलकुल गर्दी नाही आणि एकदम शांत आहे. लोक सगळं क्लीन अँड नीट. सगळ्यांचे बिल्डिंग्स, सगळ्यांचे दुकानाचे शॉपचे बोर्ड. हे समुद्र समोर. बिल्डिंग्स बघा सगळं कलरफुल. सकाळचा व्ह्यू. बीच जवळ आलात ना की तुम्हाला ह्या सायकलला ना रेंटल मिळतील. म्हणजे ह्या प्रिमायसेस मध्ये तुम्ही फिरवू शकता. या सगळ्या इलेक्ट्रिक सायकल्स आहेत. याच्या ना 15 मिनिटाचा 150 रुपये चार्ज आहे आणि ज्या साध्या सायकल्स आहेत त्याचा 15 मिनिटाचा 100 रुपीज रेंट आहे. अशा ह्या इलेक्ट्रिक सायकल्स आहेत ह्या सगळ्या. हा सकाळी समुद्राचा व्ह्यू. सकाळ सकाळ पर्यटक सगळे येतात समुद्रावर, टाइमपास करतात. सकाळचा ब्रेकफास्ट आहे ना तो हॉटेलवाल्यांसाठी. तर बघूया आपल्याला ब्रेकफास्ट मध्ये काय काय आहे. तर हा मॉर्निंग ब्रेकफास्ट आपल्याला हॉटेलकडून भेटलेला आहे. अशा पद्धतीने ना आपला ब्रेकफास्ट कम्प्लीट झालेला आहे. आता जाऊन ना रूममध्ये रेस्ट करायची. आज दुपारी ना ऊन खूप असतं त्यामुळे कुठे ना निघता येणार नाही. रेस्ट करूया आज. हॅलो गाईज, आता आहे ना वाजलेत 5:45. ऊन पण खूप कमी झालंय. तर आता जाऊया आपण नवीन जागा एक्सप्लोअर करायला. सो आता भेटून पुढे. आता आपण आलो दमनच्या ना मिरासोल वॉटर पार्कला. छान आहे. 10 रुपये तिकीट आहे. हे तिकीट काउंटर आहे. इथे 10 रुपये तिकीट आहे आणि ही एंट्री. मुलांसाठी इथे टॉय ट्रेन आहे. फार सुंदर असा आहे ना देखावा इथे. खाली बोटिंग वगैरे करू शकतो. हा आहे दमनचा मिरासोल लेक. फार सुंदर जागा आहे. गार्डनिंग वगैरे जबरदस्त आहे एकदम. आता आपण जाऊया बोटिंग करायला. आता आपण जातोय बोटिंग साठी. पर हेड 100 रुपीज आहे इथे. बघूया बोटिंग करून बघूया.
फार सुंदर आहे ना, लेक मध्ये फाउंटन केलंय आणि त्याच्या बाजूला सगळे अशी बोटिंग होते. अशा प्रकारे मोटर बोट आहे आणि त्या ज्या आहेत त्या स्वतः चालवण्याच्या बोट आहेत, स्वतः फॅन्डल मारून चालवायचे. आणि ही जी आहे त्याची 400 रुपीज तिकीट आहे आणि त्याची 200. आता आपण घेतो बोटिंगचा. फार जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे हा. खूप सुंदर अशी आहे ना, या लोकांनी बोटिंग राईड क्रिएट केली आहे. आतमध्ये गार्डन मध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी. बोटिंग झाली, स्वतःहून जी बोट चालवतो ती पण इथे अवेलेबल आहे. त्याची प्राइस कमी आहे. मोटरवाली बोट आहे त्याची प्राइस थोडी जास्त आहे, पण जबरदस्त असं बनवलेलं आहे. या लोकांनी इथे फाउंटन रेडी केलंय. पाण्यामध्ये फार सुंदर असा फाउंटन आहे. बोटिंग वाले अंकल, हॅलो अंकल. हे सगळ्यांना इथे फिरवतात. फार सुंदर असं. इथे हा टर्फ पण बनवलाय. तर आज आपण टर्फचा एक्सपिरियन्स घेऊया. आज बॅटिंगचा एक्सपिरियन्स घेऊया. थोड़ा स्लो स्लो छोड़ना. अरे यार, बॉलर भी रनअप लेता है यार. थोड़ा टाइम मिलता तो झपाझप छोड़ देते हो तुम लोग. हाँ, टाइमिंग तो आप लोग देते हो ना. इथे ना टॉय ट्रेन, बोटिंग आणि टर्फ क्रिकेट थोडंसं खेळून आता आपण नवीन लोकेशनला जातो. भेटू नेक्स्ट लोकेशनला. या इकडचं नवीन लोकेशन नमो पार्क. बघूया ह्याच्यामध्ये काय काय आहे. तर पार्कचा बाहेरचा व्ह्यू आहे. सेम इथे टॉय ट्रेन पण जाते आणि समोरून दिसतो हा बीच. गार्डनिंग आहे. तर रोप वाला इथे टॉय ट्रेनचं तिकीट मिळतं. तिकीट घेऊया. या इकडची टॉय ट्रेन.
इंटरेस्टिंग म्हणजे फक्त टॉय ट्रेनच आहे, पण टॉय ट्रेनला ना खूप गर्दी असल्यामुळे टॉय ट्रेनवर नाही जाणार आहे. बघूया दुसऱ्या लोकेशनला कुठेतरी जाऊन चेक करू काय आहे त्या नवीन. अब झूला खाएंगे झूला. मेरा काला खट्टा दे दो एक. हे आता वाजलेत 7:30 आणि सॅटर्डे असल्यामुळे ना इथे खूप ट्रॅफिक असते. लिटरली तुम्ही जर बघाल ना तर एक साइडला पूर्ण गाड्या उभ्या आहेत आणि पुढे जाणारी तर रात्रीचं जेवण करून आहे ना आपण जातो रूमकडे. आणि आज शेवटची रात्र आहे, उद्या सकाळी चेकआउट आहे. 2 दिवसाच्या रेस्ट नंतर बॅक टू मुंबई. आणि ॲक्च्युली ट्रेनने यायचं होतं पण ट्रेनची उशीर आहे, त्यामुळे तुम्ही वापी स्टेशनला आलो. स्टेशनवर एक साईडला शेअरिंग रिक्षा आहे, रिक्षा आपण हायवेला CNG पंप आहे, CNG पंपवरून शेअरिंग गाड्या निघतात आणि 250 रुपीज घेतले सोबतीला आपल्याला मिळालं. सो दादांची पिकनिक संपलेली आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हो, सगळ्यांना हे सांगायचं आहे की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. काही चुका झाल्या असतील तर आणि सबस्क्राईब करा,